श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार सेवा भाग 2. सेवा करा, सेवेकरी व्हा. स्वामी समर्थ महाराजांचे सेवा विषयक विचार. सेवा हा परमार्थाचा पाया आहे. जो दुसऱ्यांसाठी काही करतो तोच परमेश्वराच्या जवळ जातो. सेवा हा परमार्थाचा पाया आहे. सेवा करत राहिलो तर आपणाला परमार्थ प्राप्त होतो. जो दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी, गरजूंसाठी काही ना काहीतरी करत राहतो, इतरांना मदत करतो, इतरांची सेवा करतो, तो स्वामींच्या जवळ जातो. त्याला परमेश्वराची, देवाची कृपा प्राप्त होते. म्हणून सेवा करा, सेवेकरी व्हा. देव भेटतो तो सेवेतून, शब्दातून नाही. केवळ बोलण्यात भक्ती नसते, कर्मातून, सेवेतून ती प्रकट होते. आपणाला परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर आपण सेवा करायला हवी. आपणाला परमेश्वराची प्राप्ती केवळ बोलण्यातून होत नाही, तर आपल्या कर्मातून, सेवेतून आपणाला परमेश्वराची प्राप्ती होते. आपली भक्ती केवळ बोलण्यात नसावी, तर ती आपल्या कर्मातून आणि सेवेतून दिसायला हवी. सेवा करा, सेवेकरी व्हा. सेवा हीच साधना आहे आणि साधनाचं फळही सेवा आहे. सेवा करताना मन शुद्ध होते आणि त्यातूनच आत्मबोध होतो. परमेश्वराची भक्ती ही आपणाला सेवेतूनच करावी लागते. परमेश्वराला प्राप्त करायचे असेल, भक्तीबरोबर सेवा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे परमेश्वराची साधना ही सेवाच आहे. सेवा करताना मन शुद्ध होते आणि त्यातूनच आत्मबोध होतो. म्हणून सेवा करा, मन शुद्धीसाठी सेवा करा. सेवेची सुरुवात घरापासून होते. आई वडील, गुरु आणि समाज यांची सेवा केली की देव प्रसन्न होतो. सेवेची सुरुवात ही घरापासूनच होते. आपल्या घरात असणारे आई वडील, आजी आजोबा यांची सेवा आपण करायला हवी. गुरु तसेच समाजातील गरजू लोकांची सेवा आपण करायला हवी. या सर्वांची सेवा केली की परमेश्वर आपणाला प्रसन्न होतो. परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर येते. त्यामुळे सेवा करा, सेवेकरी व्हा. सेवेची सुरुवात आपल्या घरापासून करा. घरापासून सेवेची सुरुवात केली म्हणजे आपणाला आपल्या वडीलधाऱ्या माणसाची सेवा करण्याची सवय लागते. त्यांचा आदर करण्याची सवय लागते. तसेच गुरुची देखील सेवा आपण केली पाहिजे. समाजातील आबालवृद्धाची सेवा ही देखील आपण केली पाहिजे. गुरु, आईवडील आणि समाज यांची सेवा केली की परमेश्वर आपणावर प्रसन्न होतो. त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहते. म्हणून सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. सेवेमध्ये मन, वचन आणि कर्म यांची एकता असावी. तोंडाने सेवा बोलून हात थांबलेले असतील तर ती खरी सेवा नव्हे. सेवा करत असताना मन, वचन आणि कर्म यांची एकता असावी. आपण केवळ बोलण्याने सेवा होत नाही, तर त्याला कृतीची जोड असावी लागते. तोंडाने बोलून सेवा होत नाही, त्यासाठी हात देखील कामी आले पाहिजेत. हात थांबलेले असतील तर ती सेवा होत नाही. सेवा करत असताना ती सेवा मनापासून झाली पाहिजे. सेवा वरवरची असेल तर ती सेवा परमेश्वराला आवडत नाही किंवा परमेश्वर ती सेवा स्वीकारत नाही. म्हणून सेवा करताना ती अगदी मनापासून करावी. सेवा केली की पुण्य वाढतं आणि दुःख कमी होतं. सेवा म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याचा सहज मार्ग आहे. सेवा केली की आपलं पुण्य वाढतं आणि दुःख कमी होतं. सेवा म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याचा सहज मार्ग आहे. आपल्या मनामध्ये अशुद्धता असेल तर आपण परमेश्वराची, समाजाची, आईवडिलांची आणि गुरूंची सेवा करायला हवी. सेवा केली की आपल्या शरीरामध्ये असणारे अशुद्ध विचार नाहीसे होतात. म्हणजे आपण शुद्ध होतो आणि आपल्या पदरी पुण्य पडतं. आपलं दुःख कमी होतं. सेवा
हा एक परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे सेवा करत राहिली पाहिजे. ज्याच्या अंतःकरणात सेवाभाव जागा झाला तोच मुक्त झाला. कारण सेवेमुळे पाप आणि अहंकार नाहीसे होतात. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सेवाभाव जागा होतो तो व्यक्ती, तो भक्त मुक्त होतो. कारण सेवेमुळे पाप आणि अहंकार नाहीसे होतात. मनातील वाईट विचार नाहीसे होतात. मनातील वाईट विचार नाहीसे झाले की व्यक्ती सत्कर्म करायला लागतो. सत्कर्म आपले पुण्य वाढवते आणि आपणाला मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. सेवा करा. सेवेमुळे पाप आणि अहंकार नाहीसे होतात. व्यक्ती माणसाला माणसाप्रमाणे वागवतो आणि इतरांचा देखील विचार करतो. त्यामुळे सेवा करा. सेवा करताना वेळ, पैसा किंवा कष्ट यांची गणना करू नये. खरी सेवा म्हणजे समर्पण, गणित नव्हे. सेवा किती वेळ केली, किती कष्टाने केली किंवा सेवा करण्यासाठी किती पैसे लागले याची गणना करू नये. सेवा म्हणजे समर्पण. समर्पण म्हणजे पूर्ण मनाने, पूर्ण शरीराने सेवा करणे. सेवा ही गणितात मोजायची नसते. सेवा करताना हिशोब मांडायचा नसतो. सेवा ही मनापासून झाली पाहिजे. मनापासून झालेली सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि परमेश्वराची, ईश्वराची कृपादृष्टी आपल्यावर राहते. देव स्वतः सेवकाच्या रूपात येतो, पण आपण ओळखत नाही. म्हणून प्रत्येक सेवेला देवकार्य समजून करावे. परमेश्वर आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही. जो भक्त मनापासून भक्ती करतो, परमेश्वर त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दर्शन देत असतो. देव, परमेश्वर, ईश्वर स्वतः सेवकाच्या रूपात येतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. म्हणून प्रत्येक सेवा ही देवकार्य म्हणून करायला हवी. आपणासमोर येणारा प्रत्येक व्यक्ती हा देवच आहे असे समजून आपण त्यांची सेवा करायला हवी. म्हणजे परमेश्वराला आपली सेवा प्राप्त होईल आणि परमेश्वर आपणावर कृपादृष्टी ठेवतील. येणारा प्रत्येक व्यक्ती हा देवच आहे असे समजून कार्य करा, सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.